विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी वेगनरचा खंडवन सिद्धांत जो आहे तर तो त्या ठिकाणी अभ्यासत होतो। आता या ठिकाणी वेगनर जो आहे तर याने 1912 मध्ये त्या ठिकाणी हा सिद्धांत त्याने त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि हा सिद्धांत मांडल्यानंतर त्याने सिद्धांत जे आहे तर खंड वहन कसं झालं या संदर्भात त्याने अनेक पुरावे जे आहेत तर ते त्या ठिकाणी दिले होते। आता या ठिकाणी आपण जर बघितलं की अल्फ्रेड वेगनर जो आहे तर याने भरपूर पुराव्यांशी आपला सिद्धांत त्या ठिकाणी जरी मांडला असला आणि याचा शास्त्रीय जगतात या सिद्धांतावर खूप चर्चा जी आहे तर ती त्या ठिकाणी झालेली होती। तसंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होण्याचं भाग्य जे आहे तर भूरूपशास्त्र जे आहे तर त्याच्यातला कोणत्याही विषयाच्या वाट्याला ते त्या ठिकाणी आलेले नाही, एवढं भाग्य एवढं ह्या सिद्धांताला त्या ठिकाणी आलेलं होतं। आणि हा सिद्धांत जो आहे तर त्याने भरपूर पुरावे मांडल्यामुळे एखाद्या वकिलासारखी त्याने आपली बाजू जी आहे तर अत्यंत भक्कमपणे त्याने त्या ठिकाणी मांडलेली आहे, परंतु त्याने एखाद्या शास्त्रज्ञासारखा दावा केला नाही असं शास्त्रज्ञांचं मत त्या ठिकाणी होतं। आणि मग त्यांनी त्याचा सिद्धांत जो आहे तर तो मांडत असताना त्याच्यावर अनेक पुरावे त्याने त्या ठिकाणी दिले आणि पुरावे दिल्यानंतर विद्वत जगावर त्याचा परिणाम फार झाला आणि त्याच्या सिद्धांतावर त्या ठिकाणी टीका झाल्या होत्या। आता याच्यामध्ये असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलं की भूखंड वहन जे आहे तर ते कसं झालं या संदर्भात किंवा कोणत्या शक्तीमुळे झालं तर याचं वर्णन हे अल्फ्रेड वेगनर त्या ठिकाणी केलेलं नाही, कारण खंडवन व्हायचं असेल तर सध्याच्या त्या ठिकाणी भरतीच्या शक्तीपेक्षा भूखंडाचं वहन होण्यासाठी 1000 कोटी पट शक्तीची अपेक्षा आहे। तर एकतर हे अशक्य आहे, जर असे असतं तर पृथ्वीचं परिभ्रमण जे आहे तर ते त्या ठिकाणी थांबलं असतं। म्हणजे या ठिकाणी ते वहन जे आहे तर त्याला कोणती शक्ती कारणीभूत होती तर ते त्याने त्या ठिकाणी सांगितलं नाही। त्याचबरोबर वेगनरने त्या ठिकाणी सांगितलं होतं की खंड जे आहे त्या भूखंडाचं वहन हे उत्तर आणि पश्चिमेकडे त्या ठिकाणी झालेलं आहे, पण इव्हान्स या शास्त्रज्ञाने आफ्रिका खंड ह्या पॅंजियाच्या केंद्रभागी त्या ठिकाणी होता असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं। आणि पॅंजियाच्या विखंडानंतर भूखंडाचं वहन जे आहे तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम दिशेला त्या ठिकाणी झालेलं आहे असं त्याने त्या ठिकाणी म्हटलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी भूखंडाचं वहन जे आहे टेलर असं त्या ठिकाणी म्हणतो की ध्रुवाच्या चारी बाजूला म्हणजे पॅंजियाचे तुकडे झाल्यानंतर ध्रुवाच्या चारी बाजूला त्या ठिकाणी खंडांचं वहन जे आहे तर ते त्या ठिकाणी झालं होतं। तर अशा प्रकारच्या टीका त्याच्यावर त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यानंतर या ठिकाणी त्याने वनस्पती संदर्भात सुद्धा त्याने पुरावे त्या ठिकाणी दिलेले होते की गोंडवाना खंडातच हे म्हणजे पुरावे त्या ठिकाणी होते, परंतु भारतात त्याच्यानंतर अफगाणिस्तान वगैरे जे आहे तर या ठिकाणी सुद्धा ते सापडतात असं या ठिकाणी लेख या शास्त्रज्ञाने स्पष्ट त्या ठिकाणी केलं होतं। तसंच ग्रेगरी जो आहे तर अमेरिकन शास्त्रज्ञ त्या ठिकाणी तर हा असं म्हणतो की वनस्पती प्राणी आणि खडक यांच्या गुणधर्माचं किंवा साधर्माची संगती जे आहे ते लावण्याचा त्याने प्रयत्न केला होता आपल्या याच्यामध्ये, परंतु त्याची आवश्यकता नाही असं तो म्हणतो, कारण पूर्वी पाण्याची पातळी जी आहे तर ती खाली होती आणि त्यामुळे समुद्र ध्वनिमार्ग जे आहे त्याच्यामध्ये बेरिंग जे आहे तसंच त्या ठिकाणी जिब्राल्टरच्या त्या ठिकाणी त्याने उल्लेख केलेला आहे। तर ह्या ज्या समुद्रधुनी ज्या आहेत तर याच्या मार्फत ते त्या ठिकाणी गेले असावेत, त्या पुलाचा उपयोग त्यांना त्या ठिकाणी झाला असावा। त्याचबरोबर भूखंड जे आहे तर वेगनर असं म्हणतो की भूखंडाचं वहन एक क्षितिज समांतर त्या ठिकाणी झालं असावं, परंतु ते क्षितिज समांतर त्या ठिकाणी झालेलं नसून ते ऊर्ध्व दिशेने त्या ठिकाणी झालेलं आहे असं प्रतिपादन जे आहे तर जॉली याने त्या ठिकाणी केलेलं होतं। म्हणजे एकंदरीत त्याचे जे सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेले आहेत तर त्याच्या मताला त्या ठिकाणी म्हणजे आक्षेप जे आहे ना त्याच्या मतावर टीका ही त्या ठिकाणी जगभर नोंदवली गेली होती। तसंच अंटार्क्टिकाच्या दोन्ही किनाऱ्यावर जे साम्य वेगनर त्या ठिकाणी सांगितलं होतं की ब्राझीलचा किनारा आणि गिनीचा आखात जे आहे तर यांना मिळवले तर 15 अंशाचं अंतर जे आहे तर ते शिल्लक राहतं, म्हणजे तो दोन्ही किनारे चपकलपणे बसतात असं जे म्हणत होता तर ते शक्य नाही। त्याचबरोबर अटलांटिक महासागर जे आहे तर अटलांटिक महासागराचा त्या ठिकाणी
पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा जे आहे तर ते दोन्ही एकत्र आले तर ते एकमेकात बसतात चपकलपणे, परंतु अटलांटिक महासागराच्या मध्ये त्या ठिकाणी पर्वत श्रेणी जी आहे तर ती त्या ठिकाणी आहे, मग ती आली कुठून, तर असा प्रश्न हा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. ती असल्यामुळे ते बसू शकत नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न जे आहेत तर ते त्या ठिकाणी निर्माण झाले होते आणि त्याच्या सिद्धांतावर टीका जी आहे तर ती त्या ठिकाणी झालेली होती. तर थोडक्यात आपण त्याच्या सिद्धांतावर टीका ही कशी त्या ठिकाणी करण्यात आली तर ते आपण या ठिकाणी बघितलं. परंतु हा जो सिद्धांत जो आहे तर या सिद्धांताचं महत्व आपल्याला आज या ठिकाणी बघायचं आहे. आता याच्यामध्ये वेगनरच्या सिद्धांताचं महत्व जे आहे, इम्पॉर्टन्स ऑफ वेगनर थेअरी, त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. आता याच्यामध्ये वेगनर जे आहे तर याने भूखंड आणि महासागर यांची निर्मिती व वितरणासंबंधीचा शास्त्रीय विचार त्या ठिकाणी मांडणारा वेगनर हा पहिला शास्त्रज्ञ त्या ठिकाणी होता. कारण भूखंड आणि महासागर जे आहे तर यांची निर्मिती कशी झाली, तर ह्या निर्मितीचं त्याने उकल जे आहे किंवा त्याच्या वितरणासंबंधी शास्त्रीय विचार जे आहे, सायंटिफिक विचार त्याने त्या ठिकाणी मांडले, म्हणून तो पहिला शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आहे. आणि त्याने मांडलेल्या विचारांमुळे वैचारिक जगतामध्ये मोठं वादळ जे आहे तर ते त्या ठिकाणी निर्माण झालं. जे वेगवेगळे अभ्यासक जे आहे तर त्यांनी या सिद्धांताचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा जी आहे तर ती घडून आली आणि अनेक संशोधकांना या विषयाकडे आकर्षित करून घेण्याचं श्रेय वेगनर यांना त्या ठिकाणी जातं. आणि हा विषय मांडल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ जे आहेत तर ते त्याच्याकडे आकर्षित झालेत आणि 1950 नंतर झालेल्या क्षेत्रीय त्या ठिकाणी 1950 नंतर झालेल्या क्षेत्रातील वैज्ञानिक शोधामुळे वेगनरने मांडलेल्या विचारांना जास्त बळकटी त्या ठिकाणी येत गेलेली आहे. त्यामुळे यांचा सिद्धांत सत्याच्या जवळजवळ जात आहे. आता या ठिकाणी 1950 नंतर वैज्ञानिक शोध जे आहेत तर त्यांच्यामुळे सिद्धांत जो आहे तर त्याला बळकटी ही त्या ठिकाणी मिळत गेली आणि ही बळकटी मिळत गेली असताना त्याने जे मांडलेले जे तथ्य जे आहेत, पुरावे जे आहेत तर ते जवळजवळ सत्याच्या जवळ पोहोचलेले आहेत असं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर पुराचुंबकत्वाच्या अभ्यासामधून मिळालेल्या माहितीनुसार वेगनरचं भूखंड वहनचा विचार हा सत्य ठरणारा आहे असं त्या ठिकाणी दिसून येतं. कारण पुराचुंबकत्वाच्या अभ्यासातून ध्रुवांची भटकंती सिद्ध झालेली आहे. आता याच्यामध्ये पुराचुंबकत्व जे आहे तर वेगवेगळे कालखंड त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत. तर त्या काळामधले जे खडक जे आहेत आणि त्याच्यामध्ये जे चुंबकीत्व गुणधर्म जे आहेत तर त्याच्यावरून हे खडक जे आहेत तर याच्यात भिन्नता त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी ध्रुवांची भटकंती जी आहे तर ती झालेली आहे ते सिद्ध त्या ठिकाणी होतं. म्हणजेच खंडवन त्या ठिकाणी झालेलं आहे असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. तसंच या ठिकाणी वेगनर चुंबकीय क्षेत्रामुळे खंडांच्या तबकड्या ज्या आहेत तर त्या स्थिर नसून त्या सारख्या स्थानांतर त्या ठिकाणी करतात. आता चुंबकीय क्षेत्रामुळे खंडाच्या तबकड्या ज्या आहेत म्हणजे ज्या प्लेट्स आपण त्या ठिकाणी म्हणतो तर त्या स्थिर त्या ठिकाणी नाहीत. म्हणजे खंड जे आहेत तर ते स्थिर त्या ठिकाणी नाहीत आणि स्थिर नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सारखं स्थानांतर जे आहे म्हणजे ते एकमेकांपासून दूर त्या ठिकाणी जात आहेत किंवा त्यांच्यामध्ये म्हणजे हालचाल जी आहे तर ती त्या ठिकाणी दिसून येते. तर अशा शास्त्रीय पुराव्यानिशी त्या ठिकाणी सिद्ध त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे वेगनरचा खंड वहनाचा सिद्धांत जो आहे तर ह्या विचारावर टीका करणारे अमेरिकन शास्त्रज्ञ जे आहेत जे जे.टी. विल्सन यांनी या सिद्धांतास मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. आता जे.टी. विल्सन जे आहे तर यांनी जो समुद्रधुनी फुलं जे आहेत की वनस्पती प्राणी आणि खडक यांचे पुरावे द्यायची गरज नाही असं जे म्हणतात तर त्यांनी सुद्धा, कारण त्यांनी समुद्रधुनी मार्गातून पूर्वी हे खंड जोडलेले होते ते वनस्पती प्राणी हे स्थलांतरित त्या ठिकाणी झाले असावेत, परंतु त्यांनी सुद्धा या सिद्धांताला मान्यता जी आहे तर दिली आहे की खंडवन हे त्या ठिकाणी झालेलं आहे असं त्या ठिकाणी. आणि अलीकडील काळामध्ये अंटार्क्टिक मोहीम ज्या आहेत तर त्या ठिकाणी होत आहेत आणि झालेल्या आहेत.
तर अंटार्क्टिका खंड हा निर्मनुष्य त्या ठिकाणी आणि अंटार्क्टिका खंडाच्या मोहिमा झाल्यामुळे अंटार्क्टिका खंड जो आहे तर त्या ठिकाणी कोळसा, युरेनियम आणि तांबे जे आहे तर या खनिजांचे साठे त्या ठिकाणी आढळलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जर बघितलं की अंटार्क्टिका खंडाची आजची जर परिस्थिती बघितली, वर्तमान परिस्थिती, तर त्या ठिकाणी अतिशय थंड तापमान त्या ठिकाणी आहे. म्हणजे त्या ठिकाणी जवळपास 8 महिने जो आहे तर तो हिवाळा आणि अल्पकाळ उन्हाळा जो आहे तो त्या ठिकाणी संपूर्ण जमीन ही बर्फाच्छादित त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी वनस्पतींचं प्राचुर्य अतिशय कमी आहे. जसं काही शैवाल, नेचे वगैरे, स्पंज वगैरे अशा ज्या वनस्पती ज्या आहेत, दगड फूल वगैरे, त्या अशा वनस्पती त्या ठिकाणी उगवतात. तर त्या खंडावर या ठिकाणी दगडी कोळसा जो आहे तर त्या कोळशाच्या साठे त्या ठिकाणी आहेत किंवा कोळसा, दगडी कोळसा त्या ठिकाणी आढळून आला. तर दगडी कोळसा निर्माण होण्याची जी प्रक्रिया जी आहे तर फार पूर्वी, हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर त्या ठिकाणी जी जंगलं होती तर ते पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे ती पृथ्वीच्या पोटामध्ये त्या ठिकाणी गाडली गेली आणि पृथ्वीच्या पोटामध्ये गाडली गेल्यामुळे प्रचंड दाब आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारी प्रचंड उष्णता ह्याच्यामुळे ती जंगलं जी आहेत तर ती करपून गेली आणि करपून गेल्यामुळे त्याचं रूपांतर हे दगडी कोळशामध्ये त्या ठिकाणी झालं. तर या ठिकाणी दगडी कोळशाची निर्मिती ही अशी त्या ठिकाणी आहे, वनस्पतींमुळे दगडी कोळशाची निर्मिती होते. मग आजची वर्तमान स्थिती जी आहे तर अंटार्क्टिका खंडावर बर्फाच्छादित प्रदेश आहे, मोठमोठी वृक्ष त्या ठिकाणी दिसत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी दगडी कोळसा आला कसा, किंवा कोळसा जे आहे, तांबे जे आहे, युरेनियम जे आहे तर ते आलं कसं. तर पूर्वीच्या काळी हा जो भाग जो होता तर हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील भाग असावा आणि या ठिकाणी विपुल जंगल असावं त्या काळामध्ये, आणि ते गाडल्यामुळे दगडी कोळशाची निर्मिती झाली. आणि जेव्हा हे खंडवन झालं तर आजचा जो वर्तमान स्थितीतला खंड जो आहे अंटार्क्टिका खंड तर त्याच्यावर बर्फाच्छादित जमीन ही त्या ठिकाणी आहे. म्हणजे याच्यावरून खंडवन जे आहे तर ते झालंय असं त्या ठिकाणी आहे. किंवा आजची खंडाची त्या हवामानाची स्थिती जर पाहिली तर अशा ठिकाणी कोळशाची निर्मिती जी आहे तर ती त्या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे प्राचीन काळात या उष्णकटिबंधीय प्रदेशाचा भाग त्या ठिकाणी असावा असा निष्कर्ष त्या ठिकाणी निघतो. भारतीय उपखंड देखील अस्थिर असून प्राचीन काळी ते 50 अंश दक्षिण अक्षवृत्तावर असावं असं पुराचुंबकत्वाच्या अभ्यासावरून त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आता भारतीय उपखंड जे आहे तर ते सुद्धा या ठिकाणी 50 अंश दक्षिण अक्षवृत्त जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी असावं आणि ते उत्तर त्या ठिकाणी सरकते. कारण या ठिकाणी हिमालय पर्वत जे आहे, रॉकी घडीचे पर्वत जे आहे ते खंडवहनामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी या म्हणजे वेगनर जो आहे तर वेगनरच्या सिद्धांताचं महत्व जे आहे तर ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने अधोरेखित त्या ठिकाणी होतं. आणि या ठिकाणी आपला खंडवन सिद्धांत जो आहे तर तो त्या ठिकाणी संपलेला आहे. आता इथून पुढचा सिद्धांत आपण पुढच्या याच्यामध्ये बघू.